धारावीकरांना धारावीतच घरं द्या, अदानींना दिलेलं टेंडर रद्द करून योग्य व्यक्तीला द्या, उद्धव ठाकरे यांची मागणी. तर धारावी अदानींच्या घशात जाऊ देणार नाही, ठाकरेंचा इशारा. अतुल बेनकेंनी घेतली शरद पवार यांची भेट, अजित पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा. तर विधानसभेपूर्वी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात, बेनके यांचं वक्तव्य. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं आमरण उपोषण सुरू, सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीवर जरांगे ठाम. तर सगळे सोयरेला ओबीसींचाही कडाडून विरोध. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर, विधानसभेच्या रणनीतीसाठी शहांचा दौरा, नेत्यांशी साधणार संवाद. भाजपात काही फेरबदलांचीही शक्यता. मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याची पुणे ग्रामीण पोलिसांकडून शुक्रवारी झडती. बाणेरमधील ओमदीप बंगल्यातून पिस्तूल, 3 काडतूस, लँड क्रुझर कारही जप्त. मनोरमा खेडकरांना आज कोर्टात हजर करणार. यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची माहिती. मनोज सोनी यांचा राजीनामा अद्याप स्वीकारला नाही. भारत सरकारने दाखवले त्यापेक्षा कोरोनामुळे जास्त बळी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकाचा खळबळजनक रिपोर्ट. कोरोनामुळे 11,90,000 मृत्यूचा दावा. मुंबईतील ग्रँड रोडच्या नाना चौकात इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू, अग्निशमन दल घटनास्थळी, मदत कार्य सुरू. मुंबईसह कोकणात मुसळधार, सकाळच्या पावसानं मुंबईकरांची दाणादाण. तर कोकणात नद्या तुडुंब, सांगली कोल्हापुरातही संततधार. नागपुरात महापूर, अनेक सखल भागात साचलं पाणी, रस्ते जलमय, घरं आणि दुकानं पाण्याखाली. शाळांना सुट्टी, विमान सेवेवरही परिणाम.